आज आपण घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये रवा केक बनवलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता आपल्या रवा केकला छान अशी जाळी आलेली आहे आणि छान असा रंग देखील आलेला आहे. हा रवा केक तुम्ही एकदा जर बनवून ठेवला तर अगदी 2-3 दिवस आरामशीर टिकतो. अजिबात खराब होत नाही. तुम्ही चहासोबत खाण्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी अशा पद्धतीने तुम्ही हा रवा केक बनवून ठेवू शकता. हा रवा केक बनवण्यासाठी अगदी घरामध्ये उपलब्ध असलेलं साहित्य मी इथे वापरलेलं आहे आणि त्यापासून इथे हा स्पॉन्जी जाळीदार असा हा आपला रवा केक अगदी झटपट असा तयार होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे सुरुवातीला मी एक कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये एक रिंग ठेवली आणि कुकरच्या झाकणाची रिंग आणि शिट्टी दोन्ही इथे मी काढून घेतलेला आहे. कुकर इथे मोठ्या गॅसवर 5 मिनिटं प्रीहीट करण्यासाठी आपण ठेवून देणार आहोत. इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये इथे मी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. रवा इथे जाड बारीक कोणताही वापरला तरी देखील चालेल. इथे मी बारीक रवा वापरलेला आहे. आता अर्धा कप इथे मी साखर टाकली. जेवढा रवा घेतला त्याच्या अर्धी आपण इथे साखर वापरायची आहे. पाव कप इथे मी तेल घेतलेलं आहे. तेलऐवजी तुम्ही इथं बटर किंवा तूप देखील वापरू शकता. इथे मी एक 10 रुपयाचा मिल्क पावडरचा पॅकेट टाकलेला आहे. मिल्क पावडर टाकणं अगदी ऑप्शनल आहे, परंतु मिल्क पावडर टाकल्यामुळं याची केकची टेस्ट अगदी छान अशी येते. त्यामुळे मिल्क पावडर अवश्य टाका. त्यानंतर यामध्ये मी 2 वेलची सोलून टाकणार आहे. इथे वेलचीऐवजी व्हॅनिला इसेन्स जरी वापरले तरी देखील चालेल, परंतु इथे मी व्हॅनिला इसेन्स नाही वापरले, वेलची टाकलेली आहे. त्यामध्ये 1 कप दूध टाकलं आणि छान असं बॅटर मिक्सरला फिरवून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता रिबन कन्सिस्टन्सीमध्ये आपलं छान असं बॅटर तयार झालेलं आहे. त्यामध्ये मी 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि हाफ टीस्पून बेकिंग सोडा टाकला. त्यावर 1 चमचा लिंबाचा रस टाकलेला आहे आणि छान असं मिश्रण फेटून घेतलेलं आहे. याआधीच मी कुकरच्या डब्याला तेल लावून घेतलं आणि त्यावर मैदा भुरभुरून घेतलेला होता. हे मिश्रण कुकरच्या डब्यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान टॅप करून घ्यायचं. वरून मी ड्रायफ्रूट्स पातळ पातळ तुकडे करून टाकलेले आहेत. तुम्ही इथे ट्रुटी फ्रुटी देखील वापरू शकता किंवा तुम्हाला जे कोणते ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते तुम्ही यामध्ये टाकू शकता. आता आपण हे भांडं कुकरमध्ये ठेवून देणार आहोत. आता कुकरला इथे झाकण लावून घ्यायचं आणि 45 मिनिटं मी हा केक बेक करण्यासाठी ठेवून दिलेला आहे. 45 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता की आपला केक छान असा बेक झालेला आहे. त्यामध्ये मध्यभागी सुरी घातली आणि सुरी टाकल्यावर बघितलं केक अजिबात सुरीला चिकटलेला नाही. आपला छान असा केक तयार झालेला